साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे. आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे ह्याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं. आज तुम्ही काय निवेदन दिले? आज तुम्ही कसं निवेदन दिलंय? आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं. आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश अण्णा वगैरे ते बोलत होते. आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत ह्या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. आम्हाला न्याय पाहिजे, मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या. जे आहेत त्या मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात काय तुम्ही भूमिका मांडली का? आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली. आम्हाला न्याय पाहिजे. त्याची राजीनाम्याची मागणी होते तर राजीनाम्या संदर्भात काय ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील. ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील. मला फक्त मला न्याय पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे काय काय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे. त्यांनी हो बोलले. त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला. मुद्देबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं. आम्ही आम्ही जे FIR आहेत, FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा. सर, वाल्मिकी कराडबद्दल काय बोलतात? वाल्मिकी कराडचं काय रोल आहे, काय वाटतं? आम्ही FIR बद्दल माझं बोलणं झालंय. वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोलत? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले. आपसे जानना चाहेंगे, आप आज मिलने आए, मुख्यमंत्री जी को मिलने आए, क्या आश्वासन वो सबको सजा मिलने वाली है. जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है उसको गुनाह मिल. धनंजय मुंडे को लेकर कुछ धनंजय मुंडे को लेकर हे पुरावे आम्ही दिले, याचा अर्थ असा होता का गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे तुम्हाला आज काही पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे 1-4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली. म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण याची सगळे दिले. चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात का आतापर्यंत? चौकशीला तुम्ही समाधान आहेत का? जी चौकशी सुरू आहे आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली. 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला मुख्यमंत्री के शब्दों पर आपको भरोसा है? ज्या बदल करायचे ते सांगितले. मुख्यमंत्री बदल करायचे सांगितले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.